बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो चणा डाळ, 200 ग्रॅम साजूक तूप, 300 ग्रॅम पिठी साखर, वेलची पूड, मनुका. चणा डाळ भाजून घेत रवाळ दळून घ्यायची. झालं आपलं बेसन पीठ तयार. आता बेसनात तूप घालायचं आणि मध्यम आचेवर हे पीठ खमंग भाजून घेत हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि यात वेलची घालून दळलेली पिठी साखर मिसळून घेत याचे असे लाडू वळायचे आणि वर आवडीप्रमाणे सुकामेवा लावायचा. झाले आपले बेसनाचे लाडू तयार. हे लाडू बनवताना पाणी दूध न टाकता दाणेदार होणार, त्याच सोबत रेलत नाही किंवा बसत नाही, चपटे होत नाही, असे परफेक्ट कन्सिस्टन्सीचे लाडू आपण बनवतोय. तर इथे ना अर्धा कप माझ्याकडे चणा डाळीचं पीठ आहे. हे पीठ विकत आणलेलं नाही, हे पीठही मी घरी बनवलं. तर हे पीठ कसं बनवलं? हे पीठ बनवण्यासाठी मी अर्धा किलो चणा डाळ घेतली, पॅनमध्ये घालायची आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिट मस्त अशी खमंग डाळ भाजून घेतली. भाजलेली डाळ हलकीशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि एकसारखं फिरवायचं नाही, पल्स करत 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 त्याचं पीठ करून घेतलं. खूप एकसारखं प्रेस नाही करायचं, थोडं थोडं क्वांटिटीमध्ये डाळ घ्यायची आणि त्याला पल्स करत याचं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत ही छान डाळ दळून घ्यायची आहे. मस्त असं रवाळ टेक्स्चर आलं याचा अर्थ डाळ आपली छान दळली गेली. आणि सो इथे ही माझी घरी बनवलं चणा डाळीचं पीठ आहे, परफेक्ट अर्धा किलो पीठ आहे. तर यामध्ये मी घालते 200 ग्रॅम साजूक तूप आणि मध्यम आचेवर हे बेसन एक 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचं. डाळ छान भाजलेली आहे त्यामुळे बेसन खूप वेळ भाजायची गरज नाही आहे. एक 7 ते 8 मिनिट भाजलं म्हणजे तूप बेसनमध्ये एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. सो इथे तूप छान एकजीव झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी छान दिसते आणि रंगही ऑलरेडी छान दिसतोय कारण चणा डाळ मी इथे भाजूनच घेतली होती. आता यामध्ये ना मी 200 ग्रॅम साजूक तूप म्हणालेले आहे, पण 200 ग्रॅममधलं 50 ग्रॅम साजूक तूप मी कायम काढून ठेवते. जेव्हा आपण लाडू वळू तेव्हा जर वाटलं की नाही ते वळले नाही जात आहेत किंवा थोडंसं त्यामध्ये तुपाची गरज आहे तेव्हा मी ते तूप मेल्ट करून घालते. सो आत्ता मी 150 ग्रॅम साजूक तूप घातलेलं आहे आणि वाटलं मला तर मग मी थोडंसं ॲड करेल लाडू वळताना. आणि इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं हे पीठ छान भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि मस्त ऑलरेडी असं रवाळ दिसतंय. हे तूप मी आणखी घालणार नाही आहे कारण जे तूप घातलं ते पुरेसं आहे. आता हे मिश्रण हलकंसं कोमट आहे, खूप कडकडीत थंड केलेलं नाही आहे. या स्टेजमध्ये यामध्ये मी घालते 300 ग्रॅम पिठी साखर. सो ही पिठी साखर करण्यासाठी काय केलं, 300 ग्रॅम साखर घेतली आपली रेग्युलर, त्यामध्ये मी घातली आहे वेलची पूड आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची अशी पावडर करून घेतली आणि यामध्ये घालूयात वेलची पूड आणि हे सगळं एकजीव करून घेऊयात आता मिश्रण. सो अर्धा किलो चणा डाळ, 300 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम साजूक तूप असं हे परफेक्ट प्रमाण होतं 1 किलोचे लाडू बनवण्यासाठी. हे मस्त असं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात. मुठीमध्येच मी मुठीच्या प्रमाणातच लाडू वळते त्यामुळे लाडू एकसारखे बनतात. तुम्हाला हवं असेल तर एखादी छोटी वाटी मेजरिंग कपच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता. यावर मी लावलेला आहे मनुका